बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून। महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई, पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये देखील प्रशासकीय राजवट लागू झाली आहे। आज महापौर कक्षासह सर्वच विषय समित्यांना दिनांक 14 मार्च रोजी टाळे लागले। पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज प्रशासकीय सूत्रे हाती घेतल्यानंतर कोणत्या कामांसाठी प्राधान्य देणार आणि कसे प्रशासन राज चालविणार याविषयी आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। कोणकोणत्या विषय समित्यांवरती आयुक्त राजेश पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलंय पाहूयात। औरंगाबाद, नाशिक, पुणे, नवी मुंबई जसं पिंपरी चिंचवडमध्येही प्रशासन राज लागलेलं आहे आणि आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पूर्ण चार्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या कामास सुरुवात केलेली आहे। आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पालिकेचे त्याच्यात पहिल्यांदा प्रशासन आता तुमच्या माध्यमातून आले, काय तुमची पद्धत असणार आता? प्रशासक म्हणून गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार मी आज कार्यभार स्वीकारलेला आहे आणि गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे पुढील आदेशापर्यंत स्थायी सभा आणि जे काही जनरल बॉडी आहे त्याचे अधिकार प्रशासक म्हणून आयुक्तांकडे आलेले आहे आणि यापुढे कार्यवाही लोकहितासाठी आणि लोकांचे जे काही इश्यूज आहेत आणि पालिकेचं रेग्युलर जे काम आहे तर ते प्रशासक म्हणून या चौकटीमध्ये करण्याचा आणि योग्य रीतीने पुढे प्रशासन चालवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। सर, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवल्या जातील? निश्चितपणे यासाठी आम्ही प्रभाग स्तरावर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी आमचा एक समन्वयक अधिकारी इतर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर लोकांचे जे काही वेगवेगळे गाऱ्हाणे आहेत किंवा इश्यूज आहेत तर ते त्यांची सुनावणी म्हणा किंवा लोकांबरोबर चर्चा म्हणा करण्यासाठी उपस्थित राहणार आहे आणि त्यामधल्या मॅक्झिमम तक्रारी तिथेच रिझॉल्व करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि यापुढे प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी या सर्व प्रभागांमध्ये गेलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांबरोबर मी माझ्या स्तरावर त्यांचा आढावा घेणार आहे। म्हणजे पुढच्या सोमवारी परत लोकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्याविषयी लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल। यावर नागरिकांकडून येणाऱ्या सूचना, तक्रारी किंवा जे काही त्यांच्या क्वेरीज असतील याचं तुरंत त्याच दिवशी त्याचं समाधान करण्यासाठी पावलं उचलले जातील आणि त्याचा प्रत्येक दिवशी आढावा घेतला जाईल। त्याप्रमाणे पिण्याचं पाणी आणि इतर बाबींसाठी जी काही हेल्पलाईन आहे तर ती पण कार्यक्षम करून नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या वेळोवेळी त्याचं समाधान केलं। तुम्ही आता सर कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार आहात? निश्चितपणे लोकांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्याच पालिका प्रशासनाच्या प्रायोरिटी असतील। यामध्ये पिण्याच्या पाण्याचं नियोजन असेल, त्याबरोबर आरोग्य, वैद्यकीय ज्या सेवा आहेत त्याचं इफेक्टिवनेस आणि त्यांना लोकाभिमुख केलं जाईल। प्रशासनामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा अजून सरळ आणि बेसिकली लोकांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून आणि सर्व्हिसच्या माध्यमामधून त्या देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल। सर, तुम्ही स्वच्छतेबाबत खूप मनावर घेतलेलं आहे, तुम्ही येथील नागरिकांना तुम्ही काय सांगाल स्वच्छतेविषयी? निश्चितपणे पालिकेकडून हे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत। यासाठी घंटागाड्या आणि आपले इतर आरोग्य कर्मचारी तथा पर्यावरण विभागाचे कर्मचारी, ड्रेनेज विभागाचे कर्मचारी आणि पालिकेचे सर्व सिनियर ऑफिसर याविषयी वेळोवेळी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन कामाचा आढावा घेत आहे। यामध्ये आतापर्यंत लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तर यापुढे या आठवड्यामध्ये
किंवा जवळच्या काळामध्ये जे काही स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे त्यासाठी मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी जबाबदारी घेणं, रस्त्यावर कचरा न टाकणं, राडारोडा योग्य त्या ठिकाणी टाकणं, त्याचबरोबर आरोग्याचे जी यंत्रणा आहे पालिकेची त्या यंत्रणेला विलगीकरण करून कचऱ्याचं सहकार्य करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे नागरिकांनी यामध्ये पुढाकार घेतला तर आपण निश्चित खूप लवकरच या देशातलं सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर शहर आपण आपल्या शहरामध्ये बघू शकतो.